नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजची जर्नी तुम्हाला दाखवणार आहे. मी ठाण्याहून निघालेलो आहे बहिणीच्या गावी. हो, पण माझा रूट आहे ठाणे ते कसारा. कसारावरून एक लालपरी म्हणजे आपली एस टी बस पकडणार, नाशिकला जाणार आणि नाशिकवरून आम्ही निघणार आहोत मग बहिणीच्या गावाला. प्रॉब्लेम असा आहे का तिथे डायरेक्ट ट्रेन जात नाही. ट्रेननी जर जायचं म्हटलं तर एक तर तुम्ही नाशिकला उतरा, नाहीतर मग लासलगावला उतरा. तिथून मग ते नाशिकवरून मग चांदवडला या आणि मग चांदवडवरून मग बहिणीच्या गावाला जा, असा तो प्रवास आहे. तरी मी सकाळी म्हटलं कसारा लोकल पकडावी 7:30ची. त्या हिशोबाने आम्ही अरेंजमेंट केली होती, पण सकाळी लवकरच उठणं झालं. म्हणून म्हटलं चला 6:02ची आहे ठाण्यावरून, तर ती धावपळीमध्येच 6:02ची ट्रेन ठाण्यावरून पकडली. आणि मग त्यामुळे सकाळ सकाळी मला काय शूट करता आलं नाही. आता आम्ही पोहोचलो आहे कल्याणला आणि कल्याण पोहोचल्याच्या नंतर म्हटलं चला शूट करूया थोडंसं. आणि मग आता आम्ही पोहोचलो आहे कल्याणला. कल्याण हे आहे कल्याण स्टेशन. आणि कल्याण स्टेशनवरून आता खरं म्हणजे 6:02ची आम्हाला 6:02ची आम्हाला काय म्हणतात ती तपोवन एक्सप्रेस पण असते, ती नांदेडला जाणारी. पण तपोवन एक्सप्रेसला म्हटलं आता काय वॅकेशन आहे, सीझन आहे, खूप गर्दी असते. आणि माझ्याबरोबर आहे 2 चिल्ली बिल्ली. त्याच्यामुळे म्हटलं नको आहे, आपण सुटसुटीत प्रवास करूया, आरामशीर ट्रेनने जाऊया. तर हे आहेत माझ्याबरोबर चिल्लर पार्टी. हे बघा, चिल्लर पार्टी आहे. आणि त्यांनाच आपण विचारूया. अरे तुम्ही कुठे चाललात? गावाला. गावाला चालले? तू कुठे चालली? गावाला. बर, कुणाच्या गावाला चालले? दीदीच्या. आत्याच्या गावाला चालले? अरे पण सगळे तर मामाच्या गावाला जातात, तुम्ही आत्याच्या गावाला कशाला चालले? मामाच्या लग्न आहे. मी काय म्हणतो, सगळे मामाच्या गावाला जातात, हा? मग तुम्ही आत्याच्या गावाला कशाला चालले? लग्नाला. लग्नाला. लग्नाला दीदीच्या. अच्छा, दीदीच्या लग्नाला. अच्छा, दीदीच्या लग्नाला तुम्ही आत्ताच वराती म्हणून चाललेत का? अरे वा वा. तिथं जाऊन आम्ही खेळणार आहे, मजा करणार, लग्नाला जाणार. हो का? बरं बरं, ठीक आहे मित्रांनो. आता कल्याण स्टेशन, आता गाडी थांबलेली आहे कारण तिला पासिंग आहे. तपोवन एक्सप्रेस पुढं काढली, त्याच्यानंतर आता ही कसारा जाईल. पुढचं शूट मला थोड्याच वेळात दाखवेल. तर आहे, भेटूया थोड्या वेळाने पुन्हा एकदा. मित्रांनो, गाडी जरा सुसाट निघालेली आहे आणि आत्ताच खडवली पास केलेलं आहे. आणि आता पहाट होऊन आता सूर्य उगवलेला आहे. सकाळचा हा सूर्याचा जो नजारा आहे तो बघा. इकडे आता खडवली, टिटवाळा वगैरे हे चाळी सिस्टम खूप वाढलेले आहेत, कारण मुंबईमध्ये घराच्या किमती इतक्या झालेल्या आहेत की सामान्य माणसाला घर परवडत नाही. आणि इकडचे जे त्यांच्या जमिनी आहेत, त्या जमिनीवर या लोकांनी अशा चाळी बांधलेल्या आहेत. आणि या चाळी थोड्या स्वस्तात मिळतात म्हणून लोकही, आपल्या सामान्य जी माणसं आहेत ते या चाळीमध्ये घरं घेत आहेत. तर तुम्हाला या साईडला टिटवाळा, दिवा आणि कल्याणच्या पुढे अशा तुम्हाला चाळी दिसते. तर हे असं आहे, गर्दी आहे. गाडी जरा पॅसेंजरनी पण भरलेली आहे. पण जसजसं कसारा स्टेशन जवळ येईल
अच्छा, हे खडवली आहे. आणि जसं कसारा स्टेशन जवळ येईल तसं तसे गर्दी कमी होईल आणि शेवटी फार कमी लोक राहतात लास्ट डेस्टिनेशनला. तर असं आहे बघा. आता खडवली स्टेशन आलेलं आहे. खडवली स्टेशन हे बघा. स्टेशनचं पण रुंदीकरण करतायत. पूर्वी जरा स्टेशनच्या बाजूला जे अतिक्रमण वगैरे होती ते सगळे आता थोडेसे हटवून प्लॅटफॉर्मची उंची, प्लॅटफॉर्मचं रुंदीकरण आणि ट्रेनच्या बाजूला जे आहे पटरींच्या बाजूला जी काही जागा आहे ती जरा सुटसुटीत करतायत असं आहे ते. आणि ह्या आमच्या चिल्या पिल्या बसल्या आहेत. तुम्हाला भूक नाही लागली का? नाही. नाही, खरंच नाही. नाही. तुला भूक लागली का? का बरं? दोघी पण आगाव आहेत. आता बोलत नाहीयेत त्या. हा, पण जेव्हा बोलायला लागतात तेव्हा ते मलाच गप करतात. अशा दोघी आहेत. आता त्यांनी बिस्किटचा पुडा संपवलेला आहे. थोडासा आता बिस्किट खाऊन पाणी पेलेत ते. नाश्ता घेतलेला आहे बरोबर. मला दाखवणार आहे मी काय नाश्ता घेतलेला आहे बरोबर. भेटूयात थोड्या वेळाने पुन्हा एकदा. मित्रांनो, आता कसारा स्टेशन येणार आहे. आता बाहेर आलेलो आहे थोडंसं दरवाज्याजवळ आणि आता थोड्याच वेळात कसारा स्टेशन येणार आहे. आल्यावर झालं आहे. गर्दी मी म्हटलं ना, गर्दी कमी असणार आहे. गर्दी कमी होती. शेवटचं स्टेशन असलं ते काय गर्दी कमीच असणार आहे. हा बघा, हा आपला नाशिक हायवे कसारा येणारच आहे. नाश्ता बरोबर घेतलेला आहे पण खायला काही वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही करत बघू कसाऱ्यामध्ये वेळ मिळाला तर. पण साधारण कसाऱ्यामध्ये वेळ मिळत नाही कारण ते प्रत्येकजण गाडी पकडण्याच्या नादामध्ये कोणी काही खात पित नाही. बघू तर फॅमिली पण जातो येतो. खूप जरा डेव्हलप होत चाललेलं आहे आता. कसारा स्टेशन आल्याच्यानंतर मी परत तुम्हाला दाखवतो. कसारा स्टेशन येत आहे हे बघा. कसारा स्टेशन सगळे उतरण्याच्या तयारीत. उतरण्याच्या तयारीत सगळे. आमचे चिल्ले पिल्ले पण आहे बघा. उतरायचं ना आता? स्टेशन आलं बरं. इकडे गावच्या गाड्या थांबतात आणि या बाजूला लोकल आहे. आमचा प्लॅटफॉर्म या बाजूला येणार आहे. इकडे गावच्या गाड्या आहेत. कसारा वसाहत सगळे. हे बघ मित्रांनो, कसारा गाव आहे. तिकडे लोक राहतात. ते मंदिर आहे, ते मालगाड्या आहे आणि मालगाड्याच्या पलीकडे जे आहेत ना, त्या गावाला जाणाऱ्या गाड्या आहेत ना, त्यांचा प्लॅटफॉर्म आहे. इकडे आता स्टेशन आलेलं आहे आणि सगळ्यांची आता उतरण्याची घाई आहे. तर चला आता आपण उतरायचं. चला मग उतरूया आपण. त्या हातात पकड. चला
पटकन आता सगळ्या प्रवाशांची धावपळच राहील. आता उतरण्याची घाई राहील. दन 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 सगळे उतरतील, कारण त्यांना पकडायचे आहे बस किंवा गाडी पुढच्या प्रवासासाठी. आलेलं आहे बघा कसारा. आता इथून 8:18 आहे मुंबई. सगळे प्रवाशांची वर्दळ आहे. सगळ्यांना आता गर्दी वाढलेली आहे आणि आता लोक सगळे पुढच्या प्रवासासाठी काही गडबड आहे. असे आहे सगळे. ट्रेन बरोबर वेळेवर आलेली आहे. असं बोगद्यातून बाहेर यावं लागतं. हे आहे आता आपण पडलो आहे इकडे बाहेर. बाहेर पडलो आणि आता निघू. यांची सगळे जे आहेत ते सगळे काळे पिवळेवाले, यांना फक्त 2च सीटं लागत असतात. ते असंच बोलतात 2 सीटं पाहिजे, 2 सीटं पाहिजे, आणि गाडी खाली असते. आपल्याला नेऊन बसवतात, बोलतात आत्ता आलो, आत्ता गाडी भरल, आत्ता गाडी भरल असं म्हणतात. इकडे बस उभी आहे, इकडे काळे पिवळीचं स्टँड आहे. तर इकडे असं डोंगर आहे कसं. आता चला 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 बघतो. बस तर भरलेली आहे. आता भेटते की नाही काय म्हणजे. बस इकडं नवीन आता बनवलंय काळे पिवळीचं स्टँड. बघतो गाडी भेटते का. शक्यतो मी आता बसने जाण्याचा विचार आहे. मुली आहेत, बघतो बस मिळते का. फायनली आम्हाला नाशिकला जाणारी गाडी मिळालेली आहे. 3-4 गाड्या गेल्या. ॲक्च्युली मला लांब पल्ल्याची जी गाडी असते म्हणजे मालेगाव, धुळे, पुन्हा पिंपळनेर, सटाणा बिटाणा जाणाऱ्या गाड्या ज्या असतात, जळगाव वगैरे, अशी गाडी पाहिजे होती. पण ती काही मिळाली नाही. कारण ती जर मिळाली असती तर प्रवास जरा अजून सोपा झाला असता. आता पुन्हा थोडं तसा तो प्रवास करावा लागणार आहे. कारण आता ज्या कसाऱ्याला ज्या नाशिकवरून येतात, तर नाशिक कसारा जी आहे ती आपली एस.टी मिळालेली. बसायला जागा पण मिळाली. हे बसलेत, बसायला जागा मिळाली ना, मग बरं वाटतं ना. बसायला जागा मिळाली. कुठं जाणार आहे आता तुम्ही? नाशिकला जाणार. बरं, हे बघा इथं आहे बघा बघा. हे बघा कसारा बोर्ड आहे, नाशिक कसारा. ठीक आहे, काय हरकत नाही, आपलं जे आहे ते आहे. तर आता मित्रांनो मला सकाळचे वाजलेत आता काय 8 वाजलेत. आणि ॲक्च्युली मला करायचा होता नाश्ता. मी नाश्ता पार्सल घेतलेला आहे, पण नाश्ता काही करता आलेला नाही आहे. पण तरी पण आता पार्सल घेतलं आहे. आता हे बघा शिरा आणि पोहे घेतलेले आहेत, ते मी खाणार आहे बसून आता निवांत. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग.